खानदेशातील जागृत वरदहस्त शक्तिपीठ म्हणून पाटणाच्या चंडिका देवीची राज्यभर ख्याती आहे. पाटणा देवीचे हे मंदिर 12व्या शतकातील आहे. इसवी सन 1228 मध्ये आषाढी अमावस्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी यादवराव खेऊनचंद्र आणि गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले, असा उल्लेख जनार्दन चरित्रात आहे. लोक आख्यायिकेनुसार देवीचे मूळ स्थान हे उंच डोंगरावर आहे. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपश्चर्या करून देवी चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरून खाली यावे अशी विनंती गोविंद स्वामींनी देवी भगवतीला केली. यावर भगवतीने होकार देताना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले आणि अशा प्रकारे गोविंद स्वामी पुढे चालत असताना धवल तीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याच वेळी देवी चंडिका अदृश्य होते. पुढे गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. तेव्हा भगवती प्रसन्न होते आणि म्हणते, कुंडात स्नान कर, तेव्हा माझी स्वयंभू मूर्ती तुला मिळेल. आणि भगवतीच्या सांगितल्याप्रमाणे तसेच घडले. पाटणा देवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केलेली आहे.